हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत होमगार्ड भरतीबद्दल सविस्तर अशी माहिती. याच्यामध्ये शारीरिक पात्रता असतील, मैदानी चाचणीचे इव्हेंट्स असतील, त्याचबरोबर पेपर असेल किंवा त्याचबरोबर पात्रता असतील, या सर्व गोष्टीचा अभ्यास या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुमच्या समोर लवकरात लवकर येत राहतील. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. सुरुवातीला तुमच्या समोर हे माहिती पत्रक आहे, सातारा जिल्हा होमगार्डचं आहे. यांचंच दाखवण्याचं कारण यांचं प्रसिद्ध झालेलं आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला होमगार्ड सदस्यत्व वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी असणाऱ्या दिलेल्या आहेत. याच्यामध्ये इथं होमगार्डचा भत्ता किती असतो तेही दिलेला आहे, जसं की 570 प्रतिदिन बंदोबस्त काळात कर्तव्य भत्ता आणि 100 रुपये उपहार भत्ता, म्हणजे लगभग 670 रुपये या ठिकाणी दिले जातात. प्रशिक्षण काळात 35 रुपये खिसा भत्ता आणि 100 रुपये भोजन भत्ता आणि साप्ताहिक कवायतीसाठी 90 रुपये असं हे यांनी इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर होमगार्ड सदस्यत्वाचे फायदे काय हे इथं सांगण्यात आलेलं आहे. याच्यातला महत्वाचा मुद्दा हा आहे, 3 वर्षे सेवा पूर्ण होमगार्डांना राज्य पोलीस दल, वन विभाग, अग्निशमक दलामध्ये 5% आरक्षण. तर ह्या असणाऱ्या याच्यासाठी 3 वर्षे सेवा पूर्ण पाहिजे. बाकी असणारे हे तुम्ही इथं विशेष असं काही एवढं सांगण्यासारखं नाहीये, त्याच्यामुळे हे पाहू शकता. वाटल्यास ही पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनल जे आहे समर्थ अकॅडमी भंडारा या असणाऱ्या टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात येणार आहे, तर तिथं जॉईन व्हा. ठीक आहे. त्याचबरोबर आता पुढचा आणि महत्वाचा मुद्दा, होमगार्ड नोंदणीचे नियम आणि अटी यांनी इथं दिलेले आहेत. पहिले होमगार्डचे निवडीचे पात्रतेचे निकष बघा. शैक्षणिक पात्रता कमीत कमी तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे. 10वी पासच्या कमी असाल तर तुम्हाला असणारा हा फॉर्म भरता येणार नाही. वय कमीत कमी 20 वर्ष पूर्ण पाहिजे, जास्तीत जास्त 50 वर्षाच्या आत. इथं यांनी दिलेलं आहे 31/7/2024. पण मित्र हो, हे सातारा जिल्ह्यात असल्यामुळे यांनी इथं 31/7/2024 दिलेला आहे. ज्यावेळेस बाकी जिल्ह्याच्या जाहिराती प्रसिद्ध होतील त्यावेळेस ही डेट नक्कीच चेंज झालेली असणार आहे. जाहिराती कधी येऊ शकतात, एकूण जागा किती आहेत, हे सर्व पण पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणून व्हिडिओ स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब मारून घ्या. त्याच्यानंतर इथं उंची दिलेली आहे. उंची पुरुषांसाठी 162 सेंटीमीटर आहे, महिलांकरता 150 सेंटीमीटर आहे. छाती फक्त पुरुषांकरता न फुगवता 76 सेंटीमीटर आणि कमीत कमी 5 सेंटीमीटर फुगवणं आवश्यक आहे, जे पोलीस भरतीतही 5 सेंटीमीटर फुगवणं आवश्यक असते. त्याच्यानंतर या ठिकाणी आवश्यक कागदपत्र होमगार्ड होण्यासाठी काय काय लागतात, महत्वाचं आहे रहिवासी पुरावा. याच्यामध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता, मतदान कार्ड पण देऊ शकता, किंवा तुमचं त्या ठिकाणी असणारं जे डोमिसाइल सर्टिफिकेट आहे ते पण असणारं देऊ शकता. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही 10वी पास असाल, 12वी पास असाल, हे सर्व असणारे पासिंग सर्टिफिकेट इथं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जन्म दिनांक पुराव्याकरता एसएससी बोर्ड प्रमाणपत्र, ज्याला तुम्ही डिप्लोमा असं म्हणता 10वीचा, तो, किंवा मराठवाड्यामध्ये ज्याला सनद म्हटल्या जाते, तर काही ठिकाणी त्याला सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र म्हणून पण ओळखले जाते. तर एसएससी बोर्ड प्रमाणपत्र किंवा टीसी लिव्हिंग सर्टिफिकेट या ठिकाणी असणारं तुम्ही जन्म दिनांकाचा पुरावा म्हणून सादर करू शकता. तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र. तांत्रिक अर्हता म्हणजे काय, आयटीआय वगैरे केलेला असेल तर. पुढे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर सांगतो. पुढचा एक खाजगी नोकरी करत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र. आणि हा मुद्दा सोडा, 5 नंबरचा नाही पण 6 नंबरचा मुद्दा इम्पॉर्टंट आहे, 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र. हे तुम्हाला त्या ठिकाणी होमगार्ड मध्ये दाखल होण्याच्या अगोदर सादर करावं लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलंय, एक महत्वाची गोष्ट बघा, शारीरिक क्षमता चाचणीमध्ये इथे एक महत्वाची गोष्ट दिलेली आहे. उमेदवारांना प्रत्येक शारीरिक चाचणीत 40% गुण घेणे आवश्यक आहे, त्याच्याशिवाय पात्रता मिळणार नाही. आणि अपात्र झाल्यास, एका जरी चाचणीत अपात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाहीत, त्याला संधी दिली जाणार नाही. याच्यासाठी महिलांसाठी वेगळे इव्हेंट, पुरुषांसाठी वेगळे इव्हेंट. पुरुषांसाठी 1600 मीटर आहे, ज्याचा वेळ पोलीस भरती सारखाच आहे. 5-10 मध्ये 20 गुण आहेत, 5-10 किंवा त्यापेक्षा जास्त, परंतु 5-30 च्या आत 18 गुण.
5:30 ते 5:50 16 गुण, 5:50 ते 6:10 14 गुण, 6:10 ते 6:30 12 गुण, 6:30 ते 6:50 10 गुण. 6:50च्या पुढे आले तर त्याचा काहीही उपयोग नाही. 6:50 सेकंद किंवा 7:10 या दरम्यान आले तर 6 गुण. पण इतक्या खाली येऊन त्याचा काही फायदा होईल असं मला वाटत नाही. पण 40% म्हणल्यानंतर इतकेही चालू शकतात. शेवटी त्या ठिकाणी असणारं पुढे मेरिट लिस्ट वगैरे कशी लागणार ते पण तुम्हाला दाखवतो. 800 मीटर मुलींसाठी आहे, 25 गुण आहेत. 2:50च्या आतमध्ये आलात तर 2:50 ते 3 पर्यंत आलात 22, 3 ते 3:10 18, 3:10 ते 3:20 14, 3:20 ते 3:30 10, 3:30 ते 3:40 6, 3:40 ते 3:50 4. अशा पद्धतीमध्ये हे असणारे त्या ठिकाणी गुण असणारे दिलेले आहेत. जसं मी तुम्हाला इथे म्हणलं की यांनी 40% जरी ठेवलेला असेल तर इथं सूचना परत दिलेली आहे खाली. धावणे चाचणीमध्ये पात्र होण्याकरता किमान किती गुण, तर 10 गुण घेणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय असणारं पुढची जे गोळाफेक चाचणी आहे, जसं की इथं पुरुषांसाठी गोळाफेक चाचणी आहे, ती असणारी तुम्हाला देता येणार नाही. तसं 8.5 मीटर पेक्षा जास्त घेतला तर 10 गुण, 7:90 ते 8:50च्या मध्ये पडला तर 9 गुण. त्याच्यानंतर 7:30 ते 7:90 8 गुण, 6:70 ते 7:30 7 गुण, 6:10 ते 7:70 6 गुण, 5:50 ते 6:10 5 गुण. अशा पद्धतीमध्ये गोळ्यांची विभागणी, मार्काची विभागणी केलेली आहे पुरुषांची. आणि स्त्रियांसाठी पण 10 गुण आहेत. 6 मीटर 10 गुण, 5:50 ते 6 8 गुण, 5 ते 5:30 6 गुण, 4:30 ते 5 4 गुण. इथं पुढे दिलेला आहे उमेदवारांना जास्तीत जास्त किती संधी देण्यात येतील, तर 3 संधी तुम्हाला असणारे इथं देण्यात येतील. आणि गोळाफेक मध्ये कमीत कमी त्या ठिकाणी 4 गुण घेणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला असणारं पात्र म्हणून गणल्या जाणार नाही. त्याच्यानंतर पुढचे जे आहेत तांत्रिक अर्हता गुण, ITI केलेला असेल, यापैकी एक पूर्ण अट केलेली असेल तर 2 गुण. हे 5 इथं गोष्टी 7 गोष्टी दिलेल्या आहेत इथं. तर काय, तर बघा 7 गोष्टीपैकी बघा ITI आहे, खेळामध्ये प्रावीण्य जिल्हास्तरीय पाहिजे कमीत कमी, माजी सैनिक असाल तर NCC B आणि NCC C दोन्ही सर्टिफिकेट आहेत. त्याच्यानंतर नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी 3 प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, आणि शेवटचं HMV हेवी मोटर व्हेकलचं जे लायसन आहे ते असेल तर काय होणार, जर तुम्ही या 7 पैकी एक अट पूर्ण केली तर तुम्हाला एक्स्ट्रा 2 गुण दिले असतील. यापैकी 2 अट पूर्ण केला, समजा ITI आहे आणि तुमच्याकडे HMV आहे, तर तुम्हाला या ठिकाणी 3 गुण मिळतील. त्याच्यानंतर 3 अटी पूर्ण केल्या, जसं की NCC पण आहे तुमच्याकडे, ड्रायव्हिंग लायसन पण आहे आणि तुम्ही ITI पण केलाय, तर तुम्हाला 4 गुण मिळतील. त्याच्यानंतर 4 अटी पूर्ण केल्या असतील तर 5 गुण, 5 अटी पूर्ण केल्या असतील तर 7 गुण, यापैकी 6 अट पूर्ण केली असतील तर 8 गुण, आणि या 7ला 7 अटी पूर्ण केलात तर किती, 10 गुण एक्स्ट्राचे असणारे तुम्हाला दिल्या जातील. पण एक विशेष महत्वाची गोष्ट, शारीरिक क्षमता चाचणी पात्र ठरल्यानंतरच तांत्रिक अर्हता गुण विचारण्यात घेतले जाणार आहेत. म्हणजे हे गुण त्या ठिकाणी फिजिकल पात्र होण्यासाठी काहीही कामाचे नाहीत. फिजिकल पात्र झाल्यानंतर जे शेवटची यादी लागायच्या अगोदर हे गुण असणारे तुमचे मोजले जाणार आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांनी होमगार्ड नोंदणीचे अर्ज कुठल्या जिल्ह्याचा आहे तर सातारा, 15/7 ते 31/7 सातारा जिल्ह्याचं दिलेलं आहे. ही त्याची वेबसाईट आहे. या ठिकाणी असणारा जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे. इथं असणारा सविस्तर असणारा अर्जाच्या बाबतीत या ठिकाणी असणारं तुम्हाला त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. अंतिम गुणवत्ता यादी याच संकेतस्थळावर, म्हणजे महाराष्ट्र होमगार्डची जी वेबसाईट आहे ही या असणाऱ्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पथक/पोलीस ठाणे न्याय रिक्त जागा निश्चित करण्याचे अधिकार माननीय जिल्हा समादेशक यांना असणारा राखून ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर इथं त्यांनी असणारा मोबाईल नंबर लँडलाईन नंबर दिलेला आहे, तो असणारा या ठिकाणी काही संपर्क करण्यासाठी, काही अडचण असल्यास संपर्क करण्यासाठी दिलेला आहे. त्याच्यानंतर साताऱ्याच्या बाबतीत इथं माहिती दिलेली आहे, ते आपण वेळ इथं घालवणार नाही. आता पुढचा जो महत्वाचा मुद्दा होता तुमच्या सर्वांसाठी, की असणारा जागा टोटल किती निघणार, आणि
फॉर्म भरायला बाकी जिल्ह्यात सुरुवात कधी होईल? तर हे दोन महत्वाचे प्रश्न असणारे तुमच्या समोर आहेत. तर तसं तर मी ऑलरेडी माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे, समर्थ अकॅडमी भंडारा. त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. येतं लक्षात? आणि जर समजा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब मारून घ्या. त्याच्यानंतर आता जे पुढचा मुद्दा आहे तो दाखवतो तुम्हाला, एकूण जागा किती आणि फॉर्म कधी सुरू होणार आहेत. इथं तुमच्या समोर असणार दिसत असेल, हे आपले टेलिग्राम चॅनल आहे समर्थ अकॅडमी भंडारा. आगामी सण उत्सव आणि निवडणुकींचा हंगाम पाहता महाराष्ट्र पोलीस दलाला मदतीला होमगार्ड धावून येतात. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये होमगार्डची भरती झालेली नाही. गृह विभागामार्फत येत्या ऑगस्ट महिन्यापासून होमगार्डची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आणि यात किती पद आहेत? तर सुमारे 9,700 पदांसाठी ही भरती होण्याची शक्यता आहे. 9,700 जागा निघणार आहेत. आणि भरती कधीपासून सुरू होणार? तर ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पुढे अजून म्हटलेलं आहे, येत्या काही महिन्यामध्ये सणवार वगैरे हे इथं दिलेलं आहे. त्याचबरोबर इथं यांनी सांगितलंय यासाठी 15 ऑगस्ट पासून अर्ज नोंदणीच्या प्रक्रियेला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. आणि विशेष गोष्ट, ज्या जिल्ह्याचे फॉर्म निघालेत त्या जिल्ह्यातल्याच रहिवाशांना तिथं फॉर्म भरता येतो. इतर जिल्ह्यातल्या याला फॉर्म भरता येत नाही. जसं आपण इथं सर्व गोष्टी टाकलेल्या आहेत. आणि ही जे पीडीएफ आपण आता पाहिली, ही पण पीडीएफ असणारी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल. म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. तर एकूण लगभग 9,700 जागा इथं असणाऱ्या निघणार आहेत. आणि बाकी जिल्ह्याचे फॉर्म राहिलेले जे आहेत ते 15 ऑगस्ट पासून असणारे सुरू होणार आहेत. तर ही महत्वाची तारीख आहे 15 ऑगस्ट. ठीक आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. त्याचबरोबर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.